हॅलो. हा, बोला ताई. हा, श्री स्वामी समर्थ मॅडम. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा, कधीची फोन करते. हो ना ताई, ते काय, तरी मी कंटिन्यू हल्ली घेतेच आहे हो फोन. हो ना, हो ना. ते ना, तेव्हा केला होता तुम्ही तर मग आमची ओपीडी चालू होती. अरे अरे, तुम्ही मला मला आलंच सांग. मला आलंच लक्षात की हं, तुमचे ओपीडी चालू असेल, दवाखान्यातच असेल तुम्ही ड्युटीवर. हं. हा. अ, अनुभव शेअर करायचा ना तुम्हाला कधीचा. हो ना, हो ना. हम्म. सांगते हा मॅडम मी. सांगा सांगा ताई. हं. ते ना, स्वामींचं म्हणजे 2006 पासून मला म्हणजे स्वामींची सेवेत आली बुवा मी. हा हा हा. माझं आहे ना, आपलं 1999 मध्ये लग्न झालं माझं. बरं बरं. आणि 2004 मध्ये माझे मिस्टर एक्सपायरी झाले. काय? एक्सपायर झाले. शिक्षक होते. बापरे. हा. अरे अरे. मग किती 4.5 वर्ष राहिले, पण मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आई गो. हा हा हा. मग वडिलांचं चांगलं होतं इकडे. माझं वडिलांच्या आम्ही 5 बहिणी, एक भाऊ, आणि हा. सर्वात मोठी मीच होती. बाई ग. हम्म. आणि मिस्टर हे तर शिक्षक होते, प्राथमिक शिक्षक होते. आणि तुम्ही जॉबला हॉस्पिटलला आधीपासून होत्या का ताई? नाही, मी मिस्टरांच्या जागेवर लागलेली आहे मॅडम. अच्छा. हा 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 हा, मिस्टरांच्या जागेवर लागलेली आहे. मग हा तर वडिलांनी म्हणजे दोंडाईचे आहे ना, ते हा हा. आमचं दोंडाईच्या पासून 8 किलोमीटर पप्पांचं गाव आहे. बरं बरं बरं. आणि 10-11 किलोमीटर सासरवाड आहे माझं. अच्छा अच्छा. हा हा हा. मग वडिलांनी दोंडाईच्याला रूम करून दिली, कारण की मुलगा 3 वर्षाचा होता हो आणि हो. मुलगी 1.5 वर्षाची होती. हा हा. मग आणि आमचे इकडे अहिराणी बोलताना आणि पोरं छान मराठी बोलायला लागले होते तिकडे. हा कन्नडला ड्युटीला होते सर. हा 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 तिकडे हा. राहायचं सोबत. मग माझे आजोबा म्हणायचे, आपलं माझे वडील म्हणायचे की माझे नात्र बुवा इकडं असेच बोलतील. मग माझ्या हा. नातरांना की त्यांचं स्वप्न हे निघू द्यायचं बुवा, आता जे झालं ते नशिबाच्या गोष्टी राहता बुवा. हो 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 हो. बरोबर आहे. मग इथं दोंडाईच्याला रूम केला. हा हा. दोंडाईच्याला रूम केला. मग परत कसं लग्नाला 4-4.5 वर्ष झालेले होते. मग ते वारस लावलेलं नाही. मग ते अरे. पेन्शन बसायला त्याला खूपच प्रॉब्लेम आले. मग माझी एक मैत्रीण होती इथं दोंडाईच्यालाच मैत्रीण झाली होती. हा हा हा. मग मला असं वाटायचं, आता आपल्याला एखाद्या गुरुची आवश्यकता आहे बुवा आपल्या पोरांसाठी. आपलं जीवन गेलं, पण आपल्याला आपल्या पोरांसाठी जगायचंय बुवा. अगदी अगदी बरोबर हम्म. बोलला ताई. तर मग ते मैत्रिणी, मग मी ना ओम शांतीमध्ये गेली 1-2दा. ती बरं मैत्रीण बरं. ती मैत्रीण काय सांगायची, अगं म्हणे आपण तुला स्वामींच्या केंद्रात घेऊन जाते, तिथं प्रश्न उत्तर कर, तुझे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील म्हणे. हा 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 हा. तर तिथं मग गेली मी, केंद्रात घेऊन गेली ती. हम्म. मग घेतलं. मग त्यांनी पहिले पितरांची सेवा दिली, कारण की मिस्टर ऍक्सिडेंट मध्ये वारलेले होते ना. हो 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 हो. पितरांची सेवा दिली. ती स्वामींचं इतकं हे ना मॅडम, तर माझं लगेच म्हणजे इतके फास्ट काम व्हायला लागले. पप्पा हा. पण 7वी शिकलेले होते म्हणून ते एवढं. आणि सर्वात मोठी मी, भाऊ पण लहान होता, 4 वर्षाचाच भाऊ होता. आई गो. मग त्याच्यामुळे म्हणजे पुढचं हे करायलाच नाही कोण होतं. मग स्वामींमुळे इतके फास्ट काम झाले आमचे. आणि हम्म. पहिल्याच वेळेस दत्तपारायणला बसली, तर हा तेव्हा हा. माझे थोडेफार पैसे भेटलेले होते, तर जागा घेऊन दिली पप्पांनी. दुसऱ्या बापरे. वेळेस पारायणला बसली तर लगेच ऑर्डर आली मला नोकरीची. अय्या. बघा, तर म्हणजे मी ते वडिलांची पण पण धावपळ चालूच असेल ना. हा, मग वडील माझ्यासाठी इतके फिरायचे की पण वारस मग सारखं. मिस्टरांचं कसं काय ताई ऍक्सिडेंट वगैरे असं झालं? म्हणजे आम्ही कन्नडला राहत होतो ना, तर 2004 मध्ये मार्च मध्ये, या मार्च मध्येच 2 मार्चला मोहरमची सुट्टी होती तेव्हा. बरं. हा. आणि आणि माझे मिस्टर आहेत, माझी लहान नणंद कुवाऱ्या होत्या तेव्हा. मग त्यांच्यासाठी पाहुण्यांना आमंत्रण द्यायला इथं धुळ्याला आलेले होते. बरं बरं. हा हा, तर मग इकडून रिटर्न जाताना ते गरताड म्हणून आहे ना, तिथं रेल्वे पट्टा आहे ना. हा मग ते रेल्वे आलेली असेल, मग पट्टा ते फाटक बंद असेल. हा हा तर हा मग ते रेल्वे गेली, फाटक उघडलं गेलं, आणि यांना कसं वाटलं की आपल्याला अजून घाट चढायचा आहे बुवा. हा इथं हा हा. 5:30-6 होऊन गेले बुवा.
हा. मग हे ओव्हरटेक करायला गेले असतील, ओव्हरटेक करण्यातच ते ओव्हरटेक काय हो करण्यातच ताई, किती माणसं चुकीचं काम करतात ना हम्म हातोपाई. तर काय. त्याच्यामुळे हा असं झालं. तर आता पण मला खूप त्रास झाला मॅडम, खूप खूप म्हणजे. आणि स्वामींच्या कृपेने आता माझी मुलगी डॉक्टर होते, मुलगा आ? गव्हर्नमेंट जॉब करतोय. आई ग, ताई काय बरं वाटलं असेल, माझ्या म्हणजे पोटात असा गोळा गोळा येत होता की कसं केलं असेल तुम्ही. खूप म्हणजे एकटी एवढे लहान लहान पोरं असून मी बघा. इथं कन्नडला जॉब केला आणि एवढे लहान पोरांना घेऊन राहिली. पण बाप. म्हणजे स्वामींनी इतकं म्हणजे कन्नडला सुद्धा हा. स्वामींचं केंद्राजवळच मला रूम बी भेटला. बघा. आणि तो हा कन्नडचा घाट पण जरा कठीणच आहे हो ताई. कठीणच आहे तो पण कठीणच आहे. कारण मी औरंगाबादहून येताना मी त्याच्यातनं आली आहे ना. हा हम्म. खूपच कठीण आहे. हम्म. आणि म्हणजे मग तुम्हाला सासरी कोण कोण होतं मग तुमच्या? सासरी दीर आहे, सासूबाई आहे, सासरे आहेत. पण ते कसं राहतं मॅडम, थोडं असं झाल्यावर थोडं सासरचे लोक थोडे असं, हम्म. ते कसं राहतं त्यांना असं की हिला खूप पैसे भेटतील. हा 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 हा. त्यांना अरे तीच पण ते भावना. पैसे भेटतील, पण त्याच्याबरोबर हम्म आपला मुलगा 2 मुलं पण टाकून गेले ना तिच्या पदरात, त्याचा नाही विचार का? मग विचार नाही करत, तेच हम्म. राहतं. म्हणजे आम्ही बोलतो चालतो सर्व व्यवस्थित आहे, पण मग ते शेवट की वड म्हणजे जन्म देते आई वडील आपले आधी हे राहतात, मग नंतर लग्न झाल्यावर मिस्टर राहतात. बरोबर आहे, मिस्टर बरोबर. गेल्यावर ते आई वडीलच आपले हे राहतात ना. आई बरोबर आहे. वडिलांमुळेच मग म्हणजे तुमचे आज मुलं छोटे, मग तुमच्याजवळ कोण राहायचं मग? तुम्हाला पहिले नोकरी कर. सुरुवातीला माझी बहीण राहिली. मग तिचं लग्न झालं. म्हणजे मी मोठी होती. हा हा. माझं लग्न झालं. लगेच 2 नंबर बहिणीचं झालं. 3 नंबर बहिणीचं लग्न झालं आणि 20 दिवसात असं घडलेलं आहे. अरे अरे, आणि मग हे सासरचे कोणीच नाही राहिले का मुलं वगैरे सांभाळायला तुमच्या बरोबर? नाही कोणीच नाही. मग 4 नंबरची बहीण माझ्याजवळ राहिली. मग तिचं लग्न झालं. मग ते मुलगी 4थीला, हा. मुलगा 6वीला. मग त्यांचे 4वी. पण स्वामी म्हणजे स्वामी इतके सोबत ना मॅडम. बापरे. म्हणजे स्वामी म्हणजे सासूबाईंना म्हणजे सांगायचं ना, तुम्ही थांबा म्हणा इथे आता माझ्याजवळ. ते का ते आणि म्हणजे माझे मिस्टर पण मोठेच होते ना यांच्यामध्ये. मग त्यांना पण अं, ते दुःखच होतं हो मोठं नाही. हम्म. ते मोठेच होते आणि मग दीर लहान होता. एक नणांचं लग्न झालेलं होतं एक. आणि शेवट आपल्या इकडे खेड्यातले कसं राहतं, थोडस विचार त्यांची हेच राहता ना. हम्म. हम्म मग तुम्ही सासूबाईंना बोलवलं तरी आल्या नाही का त्या? ना मी माझ्या आचल सासू होत्या ना, तर माझ्या पोरांजवळ राहतील बुवा, त्यांना पूर्ण अष्टविनायक गणपती करायला पाठवलं हा की हा. माझ्या लेकरांजवळ राहतील बुवा. मी दिवसभर ड्युटीला जायची, 9 ते 4 शाळा राहायच्या ना तिकडे, 9 ते 4 बरोबर शाळेवर होती मी. बरोबर बरोबर. तर माझी म्हणजे अष्टविनायक करायला पाठवलं, 8-15 दिवस ठेवलं, रावण्या करायची. हा नाही हा. मी लगेच येईन ग बाई, मी लगेच येईन ग. आल्याच नाही त्या. आलं नाही ना. हम्म फार विचित्र असतं. हम्म कारण हे साधं नसतं ताई मुलांना. आणि ते पण हम्म. छोटे, त्यात मिस्टर नाही, त्यात तुम्ही कसा जॉब केला असेल. खूप आणि खूप ह्या म्हणजे लोकांना म्हणजे आपण म्हणतो आपल्यासाठी थांबावं, त्यांना पण करमत नाही गाव सोडून. पण खूप कसं काही वेळेला त्याग करावा लागतो काही गोष्टींचा करावं ना. लागतं असं. हम्म. हे मी माझ्यावरनं पण जाणते, माझे पण फार हाल झाले नोकरी करताना, मुलं सांभाळताना. मुलं आणि त्यांना सांभाळताना अजून बरोबर. संस्कारात घडवणं, म्हणजे काय मग नुसतं वाढवणं नसतं, त्यांना एक चांगला माणूस बनवायचं असतं आपल्याला. त्यांना मग आपण ड्युटीवर जातो, आपल्या मागे ते कोणाला भेटतात, कोणत्या मैत्रांमध्ये फिरतात, ह्याचं पण सारखं आपल्याला हम्म. लक्ष ठेवायला लागतं. पण चांगलं घडवणं महत्वाचं असतं ना ताई. बरोबर. पण मॅडम स्वामी इतके पाठीशी ना, जसे माझे बापासारखे खंबीर माझ्या पाठीशी उभे असेच. बघा, म्हणजे इतकी प्रचिती ना, हर गोष्टला मला प्रचिती देतात स्वामी. किती छान होता ही. खूप म्हणजे मी 2006 पासून अखंड दत्तपारायण करते, सर्व अरे वा. सेवा करते. म्हणजे करून घेता माझे स्वामी तर स्वामी माझ्याकडनं. करून घेतात, खरं बोलल्या तुम्ही. करून घेता स्वामी, सर्व सेवा करून घेता. आणि ना मॅडम, मी जेव्हा लहान होती ना,
की हम्म. असं आता आपण कसं आता काय झालं तर पटकन आपल्या तोंडात स्वामी हो श्री येतं. स्वामी समर्थ येतं. हा. तेव्हा माझ्या तोंडात आहे ना सारखं असं यायचं, महाराज महाराज करून घेतील महाराज आई असं. गं. मग मी विचारते हे महाराज कोण असतील, महाराज महाराज काय मला म्हणजे अच्छा, स्वामी. तोपर्यंत माहित नव्हतं तुम्हाला, हा पण नाव म्हणजे यायचं तोंडात. नाव यायचं म्हणजे मी नेहमी अशी आपल्याला आपली पेन हरवली काही लहानपणी असं हो काही तर हो हो हो. काही झालं तर महाराज तुम्ही येत किंवा आपलं काही पाठांतर नाही राहिलं काही काही राहायचं तर हं. डायरेक्ट महाराज महाराज तुम्ही येत. मग मी अच्छा. विचार करायची हे महाराज कोण येत, महाराज काय नाव येतं माझ्या तोंडात. आणि अय्या. मला आता कळतंय की महाराज कोण होते असं. बघा बघा. आता कळतंय आणि खूप मॅडम हा माझे ना जेव्हा माझे मिस्टर वारायचे होते म्हणजे वारले होते ना हा हा त्याच्या 2 दिवस अगोदर माझ्याकडे एक आई आली होत्या. हा हा. तिथं कन्नडला राहायची मी. तर हम्म. त्या आई आल्या आणि असे म्हणजे पोरं लहानच होते माझे. मिस्टरांचा डब्बा वगैरे करून द्यायची मग सर्व घरातलं आवरलं का मग हम्म. पोरांना एक म्हणजे 12-1 ला मी असं काहीतरी थोडंसं बनवून मग दोघं पोरांना खाऊ घालायची. हा असं हा मी थोडी साधी खिचडी बनवली आणि दोघं पोरांना घेतलं असं हॉलमध्ये आणि त्यांना खाऊ घालते म्हटलं. हा हा आणि गेट होतं. ते हा. गेट केव्हा उघडलं काय ते काहीच लक्षात आलं नाही आणि ती आई डायरेक्ट घरात. अरे बापरे. हा डायरेक्ट घरात आणि असं आहे ना आपल्या दिवाची ज्योत सारखा असा मोठा कुंकू लावलेला होता त्या आईने. बापरे बापरे. हा बदामी आणि आकाराचा. बदामी आकाराचा आणि साडी आणि ब्लाऊज ना असं थोडासा फाटकं फाटकच होतं असं. हा 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 हा. असं मळलेलं नव्हतं पण असं फाटकं फाटकच होतं. मग त्या हो आई बसल्या आणि मला म्हणे त्या दिवशी सोमवार होता यांचं मंगळवारी असं झालेलं आहे. हो हा हा हा. मग त्या दिवशी सोमवार होता मग त्या आई काय म्हणे बेटा माझा आज सोमवार आहे म्हणे मला चांगली चहा देशील का ग म्हणे. हम्म. आणि पहिल्यांदा एवढ्या दिवसातून पहिल्यांदा माझ्याकडून कोणतरी चहा मागतंय बुवा. मी हो. लगेच उठली आणि चहा ठेवली. हा. चहा ठेवली आणि मला कसं वाटायचं का बाई हे पेपर मध्ये काय बी यायचं पोरं धरून घेऊन जाता असं हो तसं हो आपण हो काही पण. हो. तर मला कसं वाटायचं ही बाईच्या रूपीत आलेली आहे, घेऊन जाईल माझ्या पोरांना. मी तिथं किचन मध्ये गेली चहा ठेवला. हम्म. मी माझ्या सागरला आवाज द्यायची सागर इकडे ये बेटा. हा मुलीचं नाव श्रुती होतं ती काय आंबास पडत होती. हा हा. श्रुतीला घे रे अशी आवाज देत देतच मग बघा. त्या आजी म्हणायच्या मला अगं बेटा तुझ्या मनात काय आहे ना ते काढून टाक. ओ. मी तुझ्यासाठी आलेली आहे. तू ते अरे ते बापरे. मनात धरू नको. आणि तुझा हा सागर आहे ना सागर सारखा मान होईल. अरे तू बापरे. तू असं टेन्शन घेऊ नको. तू निवांत चहा कर बेटा. आई गो. हं मग मी चहा केला पूर्ण कप बशी भरून देऊन दिला. हा घ्या हा आई म्हटलं. आणि मग त्यांनी सांगितलं बघ म्हणे मग माझ्या मिस्टरांनी ना हौशीमध्ये फोटो केलेला होता असं श्रावण महिन्यात दाढी वगैरे ठेवताना. हो ते हो कधी हो. करत नाही आणि त्यांनी हौशीमध्ये अशी मोठी फ्रेम करून आणलेली होती. अगो बाई. हा काय मग त्यांना आधीच कळलं, बुद्धी आली त्यांना. हम्म. तर आधीच मग म्हणे हे तुझे मिस्टरच आहेत ना ग म्हणे. म्हटलं हो म्हणजे म्हटलं हो आई. हा. म्हणे बघ स्वभावाने खूप छान आहे पण मित्रांमुळे जाईल बाई म्हणे. बघ तू आक्रोश करायचा नाही आणि हे करायचं नाही. आणि बघ एक करता 2 पगार होतील म्हणे तुझे. अरे बापरे बघा. म्हणजे माझं असं की हे जर आलेत मला रागवतील ही आईला काय घरात घेऊन घेतलं. हो 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 आणि हो. पोरं मी त्याच्यात म्हणजे त्यांचं बोलण्यात दुर्लक्ष करते मी की हा केव्हा हा. उठून जातील बुवा. असं वाट बघत होता तुम्ही. हा. हा आणि मला कसं वाटलं की हे आले शाळा सुटायचं 4 वाजता शाळा सुटायची ना. हम्म. तर हे येऊन जातील मला रागवतील ही हम्म. आईला काय धरून बसली बुवा. हा म्हणून मी त्यांच्या बोलण्यावर दुर्लक्ष करायची आणि केव्हा जातील बुवा मला असं वाटायचं. हा 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 हा. मग ते आई म्हणे अगं मला आहे ना म्हणे 5 रुपये तर दे ग म्हणे मी तुझ्यासाठी एवढ्या लांब आलेली आहे म्हणे. बापरे. म्हटलं आई म्हटलं माझ्याकडे पैसे नाहीत. बघ हा. म्हणे तुला हा सिलेंडर भरायला पैसे देऊन गेलेले त्याच्यात 5चा डॉलर आहे म्हणे दे म्हणे. अगो बाई. मला पैसे देऊन गेलेले होते ना तर त्याच्यात 5चा डॉलर होता ना मग मी बापरे. लगेच एकदम घाबरली आणि लगेच देऊन टाकला मी. एवढं कसं काय माहितीये बा यांना. देऊन टाकलं आणि मला म्हणे
का ग म्हणे मी तुझ्यासाठी एवढ्या म्हणजे एवढ्या लांबून आलेली, मला आता इथं मंदिरात मुक्काम करायचा आहे, मला एक गोणी दे म्हणे झोपायला खाली हाथरायला म्हणे. बापरे बापरे. हा म्हटलं आई माझ्याकडे गोणी नाहीये. हा. बघ म्हणे तो पुठ्ठा आहे ना त्याच्यात गोण्या ठेवलेल्या आहेत तो म्हणे. अरे अरे. तर माझे म्हणजे इतके इंडिकेटर लागायचे ना डायरेक्ट, हे सर्व सांगताय बुवा. आणि हा आणि मी खरंच टीव्हीचा मोठा बॉक्स होता, हे गावाकडून काही आणलं का गोण्या तिथं ठेवून द्यायची मी हो हो परत हो. घेऊन जायला बुवा. हा. तर बाई एक गोणी काढली आणि देऊन दिली. म्हटलं आता आता तरी जातील. तर नाही म्हणे, मला हिरवा ब्लाऊज पीस दे म्हणे आता म्हणे. बापरे. हा. म्हटलं आई माझ्याकडे हिरवा ब्लाऊज पीस नाही म्हणे, तुझी तेव्हा काही आमची कपाट वगैरे नव्हती, तेव्हा सुटकेसात राहायचे आपले. बरोबर बरोबर. हा 2000 म्हणजे तेव्हा 4 मध्ये असं झालेलं आहे, 2004 दुसऱ्या दिवशी असं झालं होतं. हा हा तर म्हणे बघ ती सुटकेस उघड म्हणे, वरती जे म्हणे हिरवा कलरचा. तर मॅडम मी उघडलं ना तर हिरवा कलरचा लगेच ब्लाऊज निघाला. बाप रे. हा काय बोलायचं आणि ते. मग त्या आहे ना हम्म, निघायला लागल्या. हम्म. म्हणे बेटा मी जाते पण आक्रोश करायचा नाही, तुझा तुझा मुलगा खूप महान निघेल म्हणे, त्याचं नाव सागर आहे ना, सागर सारखा महान निघेल म्हणे. बाप रे. तर तू आक्रोश करायचा नाही. मग मला कसं वाटायचं हे थोडेफार ड्रिंक घ्यायचे ना, शिक्षक लोक घेतातच हा मीटिंगला राहिल्या काय हा राहिलं. तर मला असं वाटतं मी ते टेन्शन घेते, तर हा. हे त्याच्यामुळे सांगत असेल ही आई. हो हो तर हो. मग म्हणून सांगत असेल, तर असं टेन्शन घेऊ नको, काही हम्म, आक्रोश करू नको बुवा. हम्म. आपल्याला तशी कल्पना येणारच नाही ना. बरोबर बरोबर. तर मग मला असं वाटलं त्याच्यामुळे सांगत असेल. हा हा हा. मग त्या अशा गेट उघडलं, त्या उतरल्या, मला परत मागे फिरून म्हणायचं बघा, म्हणायच्या की बघ हम्म. पोरांकडे लक्ष राहू दे तुझी बापरे. पोरं खूप हुशार आहेत, पोरांकडे लक्ष. मग त्या चालल्या गेल्या, हम्म. मग मी काय मनावर घेतलं नाही. हा. घेतलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी मोहरमची सुट्टी होती मॅडम. मग संध्याकाळी बापरे. यांनी ती हंडी भरून आणली. हा. गाडी नाही आली ना, हंडी भरून आणली आणि दुसऱ्या दिवशी मोहरमची सुट्टी होती. मग हंडी म्हणजे काय, सिलेंडर का? गॅस सिलेंडर. अच्छा. हा हा हा. मग दुसऱ्या दिवशी मोहरमची सुट्टी होती. मग हे म्हणे मला इथं धुळ्याला जायचंय म्हणे, हा तर पाहुण्यांना आमंत्रण टाकायचंय म्हणे. म्हटलं चालेल. हा हा. तर लगेच दुसऱ्या दिवशी असं झालं. मग आमच्या गावाकडचे तिथं राहायचे ना कन्नडला 2 शिक्षक अजून. मग त्यांनी हा. मला गाडी करून म्हणजे आजल सासूचं नाव करून घेऊन गेले मला ते. बाई ग. घेऊन गेले. मग मी त्यांना गाडीत सांगितलं, म्हटलं बाई काल माझ्याकडे अशी अशी बाई आली होती, मला सांगायची तुमचे 2 पगार होतील. म्हटलं मला कोणती नोकरी लागणार आहे, 2 पगार होणार आहेत तर. तुम्ही गाडीत हे सगळं सांगत होते अजून त्यांना? त्यांना सर्व सांगितलं मी गाडीत ती. हा मग त्या मला परत परत विचारायच्या, पण त्यांनी मला म्हणजे मला माहित नाही ना असं झालेलं आहे, असं मला हा ते हा आजल सासूचं झालेलं आहे बुवा. हा आणि हे परस्पर गेले बुवा आणि मला तर त्यांनी सांगितलं की तुला घेऊन यायला सांगितलेलं आहे बुवा आम्हाला. हा 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 हा. म्हटलं हे धुळ्यातून तिकडं आमचं गाव जवळ राहतं, हे हम्म. तिकडे चालले गेले आणि मला घेऊन यायला, म्हणून बाई मी ग. असं माझ्या मनातच नाही ना त्या गोष्टी. बापरे. मग ते मला परत परत विचारायचे, परत परत मग कशी बाई होती, काय होती, हा हा काय असं सांगायची. हा. आणि मग तेव्हा गेली, तेव्हा समजलं की असं झालेलं आहे बुवा असं. बापरे, काय धक्का बसला असेल हो ताई तुम्हाला. किती म्हणजे मॅडम इतके बेकार. मी तेव्हा 24 वर्षाची होती मॅडम मी. बापरे, तुम्हाला खरंच माझं इथून दंडवत आहे हो ताई. 24 वर्ष वय साक्षात होतं तेव्हा लक्ष्मी माझं. तुम्ही. हम्म. बघा तेव्हापासून तुम्ही आता संसार करत आल्या. म्हणजे मला असं वाटतं ना तेव्हा बी का माझे स्वामी मागच्या जन्मीत मी सेवा केलेली असेल, तेव्हा का माझे स्वामी आलेले ते खरंय, असं आणि तुमची सोय लावून गेले सगळे बघा. लावून गेले की स्वामीच्या कृपेने लगेच. म्हणजे माझे असे पटापट काम, म्हणजे आज बरोबर. गव्हर्नमेंट नोकरी, आणि माझा मुलगा गव्हर्नमेंट जॉब करतोय, तो आता तो मागच्या काय वर्षी शिकला लागला. ताई, काय शिकला तो? तो इंजिनिअरिंग झालेला आहे मॅडम, पण तो आहे ना परीक्षा द्यायचा ना, स्पर्धा परीक्षा त्याचा नंबर. हो बघा ताई, म्हणजे त्याला आणि 2-2 नोकऱ्या करण्या एवढी त्याच्यात कपॅसिटी आहे बघा ताई. कॅपॅसिटी. आणि मुलगी पण डॉक्टर होते, तिथं अरे, बदलापूरला नंबर लागलेला आहे तिचा. बदलापूरला? BMS करते ती. इथे मुंबईला? मुंबईला करते ती. बदलापूरला कुठे डॉक्टर इथे दवाखान्यात ताई? बदलापूरला म्हणजे शिक्षण करते ना ती. BR हरणी कॉलेज आहे ना, तिथं नंबर लागलेला आहे तिचा.
कुठे ते बदलापूरला मेडिकल कॉलेज आहे? हा, मेडिकल कॉलेज बिहार हरणी. ताई, वांगणी साईडला आहे, हा वांगणी. हा तेच वांग म्हटलं. हा हा. वागणी म्हणजे ती बदलापूर मध्येच राहते ना, मग ते वागणीला त्या पोरी हो मोरी हो तिथंच हो राहतात. हो हो. हं. मग इथे तुमचे नातेवाईक आहेत का मुंबईत? हा, मावशा आहेत तिकडे, बेलापूर तिकडे. आपण हा, त्या मग सर्व मैत्रिणी. सांगा तिला कधी काही मदत लागली तर मी आहे इथे कल्याणला. हो, हो. हा तर आहे ना मॅडम, मला स्वामींनी असे अनुभव दिलेले आहेत. म्हणजे त्या माझी मैत्रिणी मला स्वामींचं, म्हणजे मी जेव्हा पहिलं, मी सर्व मला देवाचं आधीच वेड होतं. हा. मग असं झालं ना, मी सर्व असं स्टीलच्या डब्यात देव भरून दिले. म्हटलं देव नाहीच आहे या जगात, आई की ग. की तुम्ही म्हणजे मला एवढं बुवा एवढं हे दिलं, पाय मोडला असता, हात मोडला असता, मी केलं असतं. खरंय मी खरंय. मी डायरेक्ट डब्यात देव भरून ठेवले. मग मला त्या मैत्रिणींनी हे केलं. मग तिथं स्वामींच्या इथं गेली तर मला स्वामींचं म्हणजे ते पहिल्यांदा स्वामी चरित्र वाचलं ना, असं वाटायचं तर हे मी कधीतरी वाचलेलं आहे बुवा. हा, असं पण वाटायचं. हा, म्हणजे मला आहे ना इतकी गोडी लागली. तर हा. मला म्हणजे मी हे कधीतरी केलेलं आहे बुवा, असं वाटायचं मला डायरेक्ट. बापरे. मग तेव्हापासून मग मी इतकी सेवा करायला लागली ना, मग स्वामींनीच मला बुद्धी दिली. मी असं म्हणजे काही एवढं प्रश्न उत्तर फक्त पितरांची सेवा घेतली होती. हा हा हा. पण मग माझं माझं की मी 5 गुरुवार केले. हा 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 हा. 5 गुरुवार केले की इथं दोंडाईच्या मध्ये प्लॉट छान होते ना, मग माझे पप्पा काय म्हणायचे, बाई तुला थोडेफार पैसे भेटलेले आहेत, मग प्लॉट हम्म. घेऊन घेऊ आपण छान. हो पण हो. मग आता पप्पा पण शेतकरी येऊन गेले, मला बी बरोबर. एवढं माहिती नाही. हम्म. मग ते प्लॉट वाले द्यायचेच नाही. मग स्वामींना सांगायचे मला हाच घ्यायचा आहे, किंवा ही हा एरिया चांगला आहे, सर्व शिक्षक एरिया आहे, मला हाच घ्यायचा आहे. हा, मग बरोबर. मी माझं स्वामी की मी तुमचे 5 गुरुवार करते, मला हम्म. हाच. तर पहिलाच गुरुवार केला ना, तर ज्याचा प्लॉट ना त्यांनीच निरोप पाठवला की तुम्हाला द्यायचा आहे मला प्लॉट. अरे वा. दुसऱ्या गुरुवारी लगेच खरेदी झाली. बापरे. हा, आणि मग 5वा गुरुवारी लगेच मग हे दत्तपारायण आलं. हा मग हा तेव्हा हा. काय एवढे ग्रंथ भेटत नव्हते. हो हो ग्रंथ हो. भेटत नव्हते आणि माझं म्हणजे असं एवढं मनात बी नाही की मी आपण ह्या पारायणला बसायला पाहिजे. हो मग हो. आमच्या त्या घरमालकीन त्या बाई म्हणे, तुला स्वामी एवढी प्रचिती देतात, तुझे एवढे काम पटापट होतंय म्हणे. हम्म. मी त्यांना सांगायचे ना की मी माझे पप्पा खूप फिरतो बुवा, आपण जसं स्वामींच्या याच्यात लागली तर कोणी बी लगेच करून देतंय बुवा माझे. हा नाही तर हा मग हा किती हा. पैसे रे दाबावं लागता, हे काम पुढे कागदपत्र सरकत नाही. बरोबर बरोबर. हा, तर मग आणि मग मग अशी ताई, सासू सासऱ्यांचं घर कसं चालत होतं? त्यांचा करता मुलगा गेला, मोठा सा मुलगा. सा शेती होती ना अच्छा, आमची. तुम्ही पण काही मदत करायच्या का आधीमध्ये? म्हणजे मला बघा मॅडम, मला आहे ना 2 वर्षच पेन्शन बसली नाही. अरे बापरे, म्हणजे तुमचेच हाल सुरू झाले होते. हा, पप्पाच पोसायचे मला, कारण की त्यांनी माझं हे नाव टाकलेलंच नव्हतं ना सर्व्हिस बुक मध्ये. अरे अरे अरे. लग्नाच्या आधी नोकरी लागलेली होती त्यांना. मग हो. आई वडील बहिणी यांचंच नाव होतं आणि ते बदललेलंच नाही. 4 वर्षात असं झालं, ते बदललेलंच नाही. अरे बापरे, मग त्यांचंच तिथे हे लागलं असेल सगळं. हा, मग त्यांचं मग ते सह्या द्यायचे नाही. खूप अरे त्रास अरे व्हायचा. अरे. माझे माझे दोघं सासरे एकत्र होते. मग त्यांचं बापरे, म्हणजे तुमचे छान फारच हाल झाले असतील तेव्हा. खूप खूप हाल, खूप म्हणजे मग ते कोर्टातर्फे वारस हक्क तयार केला, की लग्नाची पत्रिका जोडली. बरोबर आहे ना. पोरांचे जन्म दाखले जोडले, की मी बाई आहे बुवा त्यांची, असं हो, म्हणून. मग ते म्हणजे खूप. फार तुमचे बरेच वर्ष हाल झाले हो ताई मग. हा, आणि मग पप्पा पुरवायचे सर्व, पप्पा आणायचे किराणा वगैरे. पण पप्पांनी ना त्यांच्या जवळ नाही ठेवलं आणि हा तिकडे बी नाही राहू दिलं. एकत्र फॅमिली होती तिकडे बी, म्हणजे थोडं परिस्थिती नाजूकच होती. हा ते शेती होती, शेतावर करायचे ते सर्व त्यांचं हा हा त्यांचं. हा. आणि मग पप्पा म्हणे जाऊ दे, मी सर्व खर्च उचलेल, पण तुला बापरे, इथं दोंडाईच्या सारख्या पोरांसाठी, या दोघं म्हणजे पोरांसाठी तुमच्याकडे काही नसताना वडिलांनी तुम्हाला दोंडाईच्याला ठेवलं. हा, आणि मग दोंडाईच्याला ते बघत ठेवलं. होते सगळं. सर्व रूम भाडं सर्व ते बघायचे. आणि मग ताई, दोन व कसं असतं बघा, अं, बाप आणि नावाचं छत्र पाहिजे हो ताई. पाहिजे. मग 2 वर्षाची जेवढी पेन्शनचे पैसे साचलेले होते मॅडम, त्या हा पैशांचे पप्पा म्हणायचे मला पोरी आहेत,
हा हा. पैसा हा लोभी आहे. तर तुझं बर. तुझं तुझ्या लेकरांसाठी मी जागा घेऊन देतो. आई गो, बघा. हा. मग त्या जागेसाठी मग मी 5 गुरुवार केले. मग स्वामींमुळे ती जी पाहिजे होती ती जागा पण भेटून गेली मला. अरे वा. आणि नाही, पण त्यांचा तो काय 2 वर्षाचा खर्च झाला तो द्यायला पाहिजे तुम्ही. कारण ते अं, पण गरीब परिस्थितीतनं आलेत ना हो ताई. नाही पप्पांचं चांगलं होतं माझ्या पप्पांचं. हो का? शेती अच्छा. बिती हा शेती भरपूर होती पप्पांकडे सालदार वगैरे होते म्हणजे अरे वा. चांगलं. हा पप्पांचं चांगलं होतं आम्ही 5 बहिणी 1 भाऊ होता पप्पांचे कमाया वगैरे खूप चांगल्या व्हायच्या चांगलं बरं आहे. होतं पप्पा. म्हणून त्या वडिलांनी तेवढा डिसिजन घेतला असेल तो. हा हा पप्पांचं चांगलं होतं ना आणि मी मोठीच लेक होती म्हणून त्यांना खूप वाईट म्हणजे वाटायचं. पहिल्या अपत्यात थोडं जास्त जीव असतो आई-वडिलांचा. हा हे आणि म्हणजे ना, मी माझ्यावरून सांगते. माझा जन्म झाला आणि हा अशी मी काहीतरी वर्षाची पण नसेल, अशी पाळण्यात झोक्यात झोपणारी होती. हा हा माझे वडील त्यांच्या मित्राकडे घेऊन गेले, हा आईला हा आणि मला. तर सुट्टीच्या दिवशी जातात लोकं याच्या त्याच्याकडे. हा तर ते हा गेले असेल आणि मला पाळण्यात टाकलं, मी रडत असेल म्हणून. हा आणि ते बाळ कसं पाठ उचलतं ना, हा हा मी ते पाळण्यातनं पडली झोक्यातनं खाली. अरे 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 झोक्यातनं पडली तर पटकन काय करेल एखादा माणूस? पटकन येईल आणि उचलेल ना बाळाला. बर बर हम्म. काय केलं असेल माझी आई धावत आली. तिने बिचारीने ते बाळ म्हणून उचललं आणि दुसरीकडे माझे वडील बेशुद्ध. अरे बापरे माझे वडील म्हणजे ते काय, त्यांना हृदय दिलेलं इतकं प्रेमळ हृदय आहे त्यांचं. खरं ते माझे बेशुद्ध पडले. मग बापरे माझं रडणं असेल बाळ म्हणून. मग हा हा सगळ्यांची धावपळ त्यांना शुद्धीवर आणण्यात गेली. अरे अरे हा हा म्हणजे हा मी तर म्हणजे ना, ते माझे वडील म्हणजे काय, ते एक वेगळं हृदय आहे, हृदय. हो प्रेमळ बर बर हृदय बर ते. म्हणजे म्हणजे आई वडील वेगळंच छाया राहते आपल्यावर खरंच. खरंय, खरंय. आणि खरंच आहे. अजून पण त्यामुळे ना त्यांचा इतका माझा जीव आहे. हो देणं घेणं नसू दे काही, पण हा. त्यांना ना माझा आवाज ऐकला तरी त्यांना समाधान. समाधान मग वाटतं त्यांना बरोबर महिन्यातनं 8 दिवस माझ्याकडे यायचं असतं. हम्म मग आईच म्हणतात ते आता, तू माझी आई आहे. मला माहिती नाही. हो असेच बर म्हणतात. बर 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 म्हणजे तसं तुम्ही पण आई-वडिलांचं पण करा. हो तसं हो सासू-सासरे नाही कसेही ना वागले. मॅडम माझे म्हणजे आपले स्वामींचं शिक्षण असं आहे मॅडम सासू सासरे माझे अशी म्हणजे तेव्हा मला जेव्हा वेळ होती तेव्हा मला साथ दिली नाही पण हां. तरी मी त्यांना परशब्द म्हणत नाही नाहीच आले का म्हणायचं. त्यांचं आदर सत्कार आपलं कर्तव्य येतात आहे का ते. आता? येतात का? मग येताना माझे धीर पण चांगल्या जॉबला आहेत चांगलं आहे हां, बरं त्यांचं. आहे. त्यांचं चांगलं हा आहे ना. हां. एकदम म्हणजे सर्व चांगलं आहे धीर पण आई-वडिलांसारखंच त्यांचं पण करायचं. आता मी हा कसं माझ्या वडिलांची अंघोळ घालून देते, सासऱ्यांची पण घालून देते. बर बर की बर बर मी माझ्या मनाला हम्म, न्याय हम्म. देते. बर त्यांचे बर कर्म त्यांच्याजवळ, त्यांचं बर मन बर त्यांच्याजवळ. हा तेच त्यांचं कर्म त्यांच्या जवळ आपलं हां, कर्म आपल्या जवळ. आपल्याजवळ. तर बर बर ताई, तुम्हाला माझा सलाम आहे आणि तुमच्या वडिलांना माझा नमस्कार सांगा, की माझ्या एवढं. वडिलांचं सर्वजण आता हे पोरं नोकरीला लागले पोरगी डॉक्टर होते सर्वजण म्हणते बाई हे हे म्हणजे याला तुझ्या वडिलांची खूप मोठी साथ माझ्या खरंय, खरंय. सासरचे बी सर्व लोक नाव काढतात म्हणजे आमची हो ना? फॅमिली सोडून बाकीचे सर्व जे राहतात ना हं. मनीषा तुझ्या वडिलांमुळे तू आज एवढं खरंय, करून खरंय. दाखवलं. अगदी, अगदी. हा बरोबर आहे. ते ना म्हणून तर मॅडम मी म्हणते, बाप हा नावाचं छत्र डोक्यावर पाहिजे डोक्यावर पाहिजे आणि आई नावाची माऊली, ती आपल्या सगळ्या गोष्टी समजू शकते. समजू तिच्यासारखं शकते. पण कोणी समजू शकत हम्म नाही. बर बर ती जे जाणेल ते कोणीच जाणू शकत नाही. जाणू शकत नाही बरोबर. हं. तर आहे ना मॅडम मग मी माझा आहे ना तो शेवटचा गुरुवार होता 5वा गुरुवार हां. आणि मग मी ते आमचं ते प्लॉटचं खरेदी वगैरे झाली मग मला असं थोडंसं निवांत वाटलं मग मी अशी थोडी झोपली हं, हं, म्हणजे हं. काहीतरी झालं बुवा असं हं, हं, माझ्या हं. लेकरांसाठी बुवा आज म्हणजे माझ्याकडे 1 रुपया बी नव्हता ना 2 लेकरं सोबत होते 1 रुपया बी बरोबर. नव्हता तर काहीतरी झालं बुवा असं म्हणून मी निवांत अशी थोडी झोपली अशी सिंगलच रूम होती हां, हां. तेवढ्यात मला एक स्वप्न पडलं हां. अगदी 10 एक मिनिटं तर हं. 3 3:30 वाजलेले असतील दुपारचे हां, हां. मग असं स्वप्न आलं की एक असा मोठा वाडा असतो हां, हां. आणि त्या वाडामध्ये माझे दोघं पोरं आणि मी आणि माझी अशी काष्टी साडी असते जुन्या पद्धतची
अच्छा अच्छा, हा हा. हा आणि असे बाबा येता हं. आणि भिक्षांदे बाई अरे बाई बापरे. असं म्हणता आणि दीक्षांत. हा. हा आणि असे ऑरेंज पूर्ण ऑरेंज कलरचे कपडे भगवे कपडे राहतात त्यांचे ओ. पूर्ण. हा हा हा. हा आणि जसं दत्त महाराजांचं कसं सर्व हे राहतं हो तसंच राहतं हो हा. हो हो हो. हा आणि मग मी ना बाई माझ्याकडे ना दत्त माऊली आली भिक्षा घ्यायला अशी म्हणते मी हा हा झोपेत. हा. आणि अशी वाटी घेते आणि वाटीवर अशी मी बाजरी घेते हा आणि दत्त महाराजांच्या झोळीत टाकते. हा ते हा मला हा. म्हणता अगं तू मला एवढंसं दिलं ना मी तुला एवढं देणार आहे एवढं देणार आहे. बापरे. असं माझ्या डोक्यावर हात ठेवता आणि लगेच मला जाग येते त्या क्षणाला. बापरे. त्या बाप. क्षणाला जाग येते आणि माझी शेजारची ताई आहे ना माझ्यासाठी मग आपलं गुरुदत्तांचा ग्रंथ घेऊन येतात ते हो. की तू हा. बस बुवा पारायणला लगेच त्या क्षणाला त्या येता आणि मला तो माझ्या हातात देतात ग्रंथ की बापरे. तू बैस बुवा पारायणला. हो, ते स्वामीच ना ताई, अजून काय. स्वामी आणि लगेच दुसऱ्या वर्षी हा. पारायणला बसते हम्म. आणि तिसऱ्या दिवशी मला ऑर्डर आली. वा. हा ते हे छान. आपलं मी शेअर हा करते हा ताई. हो हो हा, श्री ते स्वामी चालेल समर्थ चालेल. हो हो